नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आता आम्ही परत इतकं काय कारण आता ना आम्हाला डीजेची सवय झाली. फायनली आम्ही आलेलो आहोत पद्मनाभ स्वामी आणि ह्याचे एवढे भारी भारी फॅक्ट्स आहेत ना, ते तुम्हाला ते तुम्हाला मी गाडीत सांगेन. ह्याचे सगळे फॅक्ट्स आणि असं आउटफिट, माझा आउटफिट हे मी माझं ब्लाऊज वेगळं, साडी वेगळी. वरचं काढायचंय, ते वरचं मी काढणार पुढे गेल्यानंतर. इथे अलाउड नाहीये वरती मुलांना, इथे साडी कंपल्सरी आहे. पण एवढी गर्दी नाही. आणि कुत्रे बघा, कुठेही जा मध्ये गर्दी आहे. कुठेही जा कुत्रे तसे झोपलेले असतात गाईस. बघा क्यूट वाटतात हे कुत्रे असे झोपलेले. आणि हे बघा मंदिर समोर. काय यांचं लॉजिक मला समजून घ्यायचं, अशी का झोपतात. मस्त यश पक्का साऊथ इंडियन वाटतं. दाखव. आणि आता ते घाल. रील मध्ये बघा तुम्ही. रील मध्ये तुम्ही बघा, मी रील बनवली ती पण तुम्ही एकदा बघा. मी साऊथ इंडियन वाटतं तर ही साऊथ इंडियन हिरोईन वाटते भाई. हा डेंजर दिसते, एक नंबर वाटते. आता बघू इथे क्लोक रूम आहे. हो सॉरी, इयरिंग पण बघा. जस्ट दर्शन झालं. जस्ट डन गाइस, जस्ट डन. आणि काय मस्त दर्शन झालं. एवढं अमेझिंग आहे ना. त्यांनी त्याची फुल स्टोरी आहे ना, ती तुम्ही चॅट जीपीटीला पण विचारा पाहिजे. तर मी आधी काल वाचून गेलेलो. कार मध्ये कसं सांगेल तुम्हाला, पण खूप मस्त खूप अमेझिंग झालं. मम्मीचं आउटफिट बघा. एक फक्त की जर तुम्ही इकडे येत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की व्हीआयपी दर्शन घ्यावं, तर तुम्ही घेऊ शकता. ट्रस्टला पैसे येतात. 500 रुपीजचं आहे. 15 मिनिट्स मध्ये दर्शन होतं. आता मला माहित नाही यावेळेस आता सीझन नाहीये आणि सकाळची वेळ म्हणून होते की नाही, पण होऊ शकतं. परत येऊ. येस येस येस. आणि खूप मस्त वाटलं यार. काय काय मूर्ती होती, म्हणजे खूपच अमेझिंग. आणि जरा पण धक्काबुक्की नाही, जरा पण पुश नाही, काय नाही. एकदम नीट झालं सगळं दर्शन. 10-15 मिनिटात डन झालं. तुला कसं वाटलं दर्शन? मस्त, मला खूप आवडलं. हा, तुला कसं वाटलं? खूप सिस्टमॅटिक आहे आणि खूप छान झालं, असं वाटलंच नाही. आणि एकदम मस्त झालं. तर आता आम्ही जरा प्रसादावरती तुटून पडतो. हे काय आपटात आणली का पिशवी? तुझ्या हातात होती पिशवी. चल नाही तर काय. आता आम्ही दुसऱ्या मंदिरात. खूप गरमी आहे. बरं झालं आम्ही लवकर आलो, तेव्हा थंडावा होता. आता थोडा गरमी वाटते, काळी झाल्यासारखी वाटते. खूप गरम आहे, पण मंदिर एवढं सुंदर आहे ना भाई, की तुम्ही गेलेच पाहिजे एकदा. आणि 500 रुपयाचं तिकीट भरलं की मला वाटतं 15-20 मिनिटात आमचं, 15 पण नाही, 15 मिनिटाच्या आत आमचं दर्शन झालं. व्यवस्थित दर्शन झालं. आणि काय मूर्ती आहे, बाप रे. रिअल पर्सन आहे. हो खरंच. आणि तो हात, जर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही गेले असाल तर, तो हात जो आहे ना विष्णूचा, जो शिवलिंगाच्या वरती आहे, तो एकदा बघा. फक्त नीट निरखून बघा, कारण तो नंतर परत तुम्हाला बघायला नाही मिळणार. तर गाईज आता आम्ही कुठेतरी, आम्ही दुसऱ्या मध्ये नको. मला नको मला आता प्रसादासोबत तू असं केलंस ना. आता मला नको, मी माझा प्रसाद खाणार. हा तर आता नाही, मला नकोय मला नकोच आहे. तर आता आम्ही कुठलं मंदिर आहे, अजून एक मंदिर आहे ना कुठेतरी, अजून एका दुर्गा मंदिर आहे, तिकडे जाणार आहे. तिकडे जातो, कारण गरम होतं. मला खिडकी वर करू दे आणि मला एसी लावू द्या पहिले, चालू आहे कारण गाडी चालू नाही कदाचित. चालू कर. हा चला. गाईज तुम्हाला मी काय सांगू, मी आता काय मागवलंय. आज आम्ही काय केलं माहितीये, माझ्यासाठी वेगळं. अरे सॉरी, मी तुम्हाला सांगायला विसरलो की आम्ही घरी आलोय मंदिरातून. कारण मंदिरातून घरी येताना ओ माय गॉड, एक मिनिट तुम्हाला शिवाय दाखवतो. हे बघा, मी उठली तर मला कोणतरी कामाला लावेल. तेच म्हणून माझं सूप आलेलं आहे ना, म्हणून चाललंय तुझं हे सगळं. हा, कोणता सूप मागवला? तुला काय करायचंय? आपल्याला सांगितलं नाही की हा सूप मागवते. बरोबर आहे भाई असा मारीन ना. मम्मी कधीच खोटं नाही बोलत. मम्मी सूप मागवताना सांगितलेलं ना सगळ्यांना. मेरा सूप आया है ये. हा तुला देणार, कारण तू माझ्यासाठी ते भांड धुवून दिलंस, म्हणून तुला देणार. बिग बॉस अप्रूव्ड. आता हिला नाही मिळणार आहे ते सूप, पण तुम्हाला एक सांगायचं राहिलं. ओके तुला देतो. हा ओके चल, तुला पण एक गोट देईन. दोघींना एक गोट देईन. पण मला तुम्हाला ते टेम्पल बद्दल हिस्ट्री सांगायची होती, ती राहून गेली. ती थोड्या वेळाने सांगेन. पण आता मी तुम्हाला फक्त हे सांगायला की मी वेगळीकडनं मागवले आणि ह्या लोकांनी वेगळीकडनं मागवले, कारण आमचं एक मत होत नव्हतं ना. आणि मी तुम्हाला दाखवतो. जास्त चोचले माझे काहीच नाहीत. मी तुम्हाला दाखवतो मी काय काय मागवलंय. केरळला आलोय. माझी टांग तुला नको आहे काय सूप? जय शडाप. आता तुम्हाला मी दाखवतो सूप. तर मी मागवलंय नॉर्मल, कारण मला प्यायची इच्छा झालेली. बघायचं असेल की आम्ही बरोबर आहे काय बोलतो, त्याचा अगोदरचा ब्लॉग बघा, नक्की बघा. येस गुड. तर हे बघा, हे आहे काय नाव, चपाती कोणती नाही काहीतरी परोटा, कुत्तो परोटा असं काहीतरी आहे. ह्याच्यात काय कुछ तो पराठा. कुछ तो. ह्याच्यात काय असतं ना, मी तुम्हाला सांगतो, थांबा कॅमेरा पुसून. ह्याच्यात आहे ना
हे जे पराठा असतो ना यांचा केरलावाला पराठा की हे हिने मला कन्फ्युज केलं. हा, मी केरलामध्ये आलो, मी तुम्हाला दाखवणार ऑथेंटिक जेवण काय असतं. फक्त एक टाइम, कारण बाकी टाइम मला यांच्यासोबतच खायचं असतं. तुम्हाला दाखवतो. हे तो कुझी का कुठला तरी परोठा आहे. ह्याच्यात काय करतात, तो परोठाला असं श्रेड करतात आणि त्याच्यात भाजी टाकून ते हे करून टाकतात. हे लेमन राईस आहे आणि हे नॉर्मल मी हे मागवलंय सूप. आपली नॉर्मल चपाती असते ना, शिळी चपातीला आपण फोडणी करतो त्याचं ते आहे ते. करेक्ट, ऍक्च्युली करेक्ट आहे. हे माझी आजी मला करून द्यायची लहानपणी, जेव्हा मी चपाती शिळी होती तेव्हा. ते चपातीचा चिवडा, पोळीचा चिवडा, मला माहित नाही काय होता, तसं करायचं. दुसऱ्या दिवशी खायचं, जाम मजा यायची. आणि इथे मला हे दिसलं, मी बोलले हे तर तर आता हे खाऊन घेतो. तर मला थांबावं लागेल कारण ह्यांचं जेवण नाही आलंय. तोपर्यंत मी सूप. हा ना, थँक्यू. हा भाई, इकडचा ओव्हन डेंजर आहे. ओव्हन मधनं जादूला बोलवतो डायरेक्ट तो. चला खात नाही. कुत्तू परोठा, कुत्तू परोठा आहे हा. एकदा खाऊन बघ, म्हणजे तुला कळेल तुझ्या नवऱ्याची चॉईस कशी आहे. खरंच चांगली आहे. शिवानी आपल्याला मला तो चिवडाचा माझी मामी बनवते तिचा, तेव्हा मी एकदा खाल्लेला शिळ्या चपातीचं. तेच आम्ही मगाशी सांगून झालेलो आहे. गपचूप टेस्टच दे. हा, एक नंबर ना. अजिबात जास्त तेल बिल नाही वाटत आहे ना. असं वाटतं इयर्स तू विसरून जाता हा पराठा. हे जस्ट शडावा. नूडल्स सारखं लागतं. हा, एक नंबर. पण पराठा आहे तो, किती अमेझिंग टेस्ट आहे. आणि क्वांटिटी खूप दिली. हा 200 रुपयाचा आहे मला वाटतं. जर तुम्ही इकडे असाल, तुम्ही इथून परोठा वगैरे खाऊ शकता. नाही, पण मी बघितलंय केरलामध्ये ना क्वांटिटी भरपूर आहे हो, खूप क्वांटिटी जेवणाची. येस. आणि सूप पण चांगलं आहे. एवढं अमेझिंग नाही, पण सूप चांगलं आहे. सगळे गाडीत झोपलेले आहेत, सगळे एकूण एक गाडीत झोपलेले. ए पप्पांनी तुझी व्हिडिओ मेटा AI ने बनवली, भाई साहब, फोटोनी. हे भाई असं वाटतंय मी खरंच चालतोय ब्रो. हा, आणि हे रील मध्ये ऍक्च्युली टाकता आलं. हा, पप्पांना आपण एडिटर म्हणून काय चीफ ऑफ एडिटर्स असं केलं पाहिजे ना. पप्पा डेंजर एडिटर आहे ना, एक नंबर. ह्यांच्याकडनं हे सगळं पप्पांकडनंच येतं. आम्ही अजून AI नाही वापरलाय आमच्या एडिटिंग मध्ये, पण पप्पा पप्पा आम्हाला danger AI बाई. माझे लहानपणीचे फोटो वगैरे AI ने असे चालतायत बिलतायत, अशी अशी करते, तोंड वाकडं करते, ते सगळं करतात पप्पा. हा, तर झोपलेले आहेत सगळे, मम्मी सोडून. कारण की आम्ही दुपारी नाही झोपलो. आम्ही बिचारे किचन मध्ये सगळं आवरत होतो, आम्ही भांडी घासत होतो. जस्ट शडाप. मस्तपैकी झोप काढली आहे सगळ्यांनी. मी गाडी राप 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 करून इथपर्यंत आलोय. ओ माय गॉड, एक मिनिट तुम्हाला दाखवतो कसं दिसतं. वाव यार, हे बघा काय मस्त आहे. हे काय आहे? हे काल आपल्याला दिसलं का नाही? ओ मस्त दिसतंय भाई, हे एक नंबर आहे. आता आज जाऊन बघतो. तुम्हाला असं आम्ही इथेच सांगू की तुम्ही इकडे यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे. खरं तर सगळीकडेच जायला पाहिजे, भले कशीही असो, पण नवीन जागेवर जायला मजा येते वेगळीच. लोक दिसतात वेगळे वेगळे. हे बघा, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लोक काय काय करत असतात. हे बघा, मस्त गाणं लावलेलं रे मागे. कसं वाटतं झोपून? मला अजून झोप येते. हे लोक ना गाडीत, हे लोक काय काय माहित कुठल्या गाण्यावर रॉक करत असतात. हे असंच चालू असतं या लोकांच्या गाडीमध्ये. चला बघू, म्युझियम बघतो आणि तुम्हाला सांगतो. झोपलाय मस्तपैकी 1-2 तास म्हणून. आणि ह्याच्यामुळे उशीर पण झाला. हो, गेट रेडी विथ मी करत होता. मग ठीक आहे. मग तुझी गेट रेडी विथ मी नाही बघायची का या लोकांनी? हा, नाही बघायची का? बघायची. भाई हे बघा, हे भाई तुझं काय चाललंय? तू मगाच असं. ए वाव, हे झाडं पण छान आहेत रे इथे. हे बघा, वाव. आमच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला झाडं भरपूर बघायला मिळतील. वा, ह्यांनी इकडे बसायला मस्त केलं आहे. इकडे आपण जाऊन बघू. मला वाटतं हेच म्युझियम आहे. आणि आतमध्ये हे पण आहे ना, तिकीट काढावं लागेल. तिकीट वगैरे काढूया. पण आतमध्ये अक्वेरियम पण आहे ना कुठेतरी इथे आजूबाजूला. खाली आहे ना. हां, तर इकडे पण जाऊ, अक्वेरियममध्ये पण जाऊ, सगळं बघू आज. कारण काल कोणामुळे तरी आम्हाला माहिती नव्हतं आज बंद असेल. आणि मी सकाळचेच कपडे घातलेत यार. हे लोक नवीन नवीन कपडे घालत फिरत आहेत दररोज. हां, हे काय आहे ना, हे बघा आपलं काय आहे ना, आपल्या दोघांना नवीन कपडे घालून चांगलं दिसण्याची गरज नाही. आपण चांगलेच दिसतो. कारण इथे आपण किती 2 वेळा येऊन गेलो. मग काय परत काय ते मग कपडे म्हटलं काय नाही तर काय. पण फायनली आमचं नॅपियर म्युझियम झालं. हा. पहिल्या दिवशी आलो काहीतरी चालू होतं, दुसऱ्या टाइमला आलो नाही, पहिल्या दिवशी बंद झालं. हे हो. 4:45 ला बंद होतं. किती ऑड टाइम आहे हा. हो ना. सेकंड टाइम आलो बंद होतं, आणि फायनली थर्ड टाइम आलो. आता बघूया, तिकीट विकीट घेऊन जातो. बघूया आतमध्ये काय काय. 30 रुपये तिकीट आहे. नॅचरल हिस्ट्री म्युझियम आहे, अक्वेरियम आहे. वाव, हे बघ, मर्डर मिस्ट्रीज वगैरेचं सगळं हे आहे. बघ, डेंजर ना. कसा मस्त झोपलाय बे. हे नखं बिकं बघा. माझ्यासारखाच दिसतोय. तू झोपलेली असते रे. लोकांना माहिती तू कशी दिसते, तुला नाही माहिती तू कशी दिसते. आम्हाला माहिती खाली बघ. अशी दिसते ही.
ठीक आहे चला बघू आतमध्ये काय काय. हा बघा हा ओरिजिनलवाला बसला आहे इकडे आणि तो वरती डुप्लिकेटवाला काढला आहे. हा वरती जो काढला ना पहिल्या माळ्यावर हा डुप्लिकेट आहे आणि हा ओरिजिनल. भाई एकदम एक्झॅक्ट काढले रे. नाईस. बरं जबरदस्त. तिकीट घेतले. तिकीट 30 रुपयालाच आहे फक्त. ओ सॉरी हा गाईज सॉरी. तिकीट फक्त 30 रुपयाला आहे आणि भाऊ भरपूर काय काय दिसतं आतमध्ये जाऊन बघूया. कॅमेरा आहे की नाही माहीत नाही. हे म्युझियम खूप छान आहे. मला खूप आवडलं आणि मला आवडतं असं जुन्या काळाच्या गोष्टी बघायला. सगळं रॉ ठेवलं सगळं रॉ. आणि इकडे बघा हे काय चाललंय. रील वगैरे पण बनवतात इकडे गार्डनमध्ये. अलाउड आहे म्हणजे ठीक आहे चांगली गोष्ट आहे. फोटोग्राफी जास्त लोकांना आहेत तोपर्यंत चांगली गोष्ट आहे. खूप अमेझिंग आहे. मला आवडलं म्युझियम. आणि इथे खाली ना वेल मेंटेन्ड आहे. वेल मेंटेन्ड आहे. गार्डन पण खूप सुंदर ठेवलं त्यांनी. हे बघा ना आणि हे दिसतंय किती छान. वाव. इकडे या जर असं नाही बघा चायनावाला फील नाही का हो कासव पण तसंच होतं ना. ड्रॅगन वगैरे आणि त्यांचे स्ट्रक्चर असतात हो असं. चल खूप पटकन छान आहे. एक्वेरियम बंद हा होईल. एक्वेरियम बघून घेऊया कारण 15 मिनिट्समध्ये हे जागा बंदून जाते. तर एक्वेरियम बघू आणि मग इकडून फोटो वगैरे काढू टाइमपास थोडे थोडे. येस. एक्वेरियम मध्ये आलो आम्ही आणि इथे कुठे लिहिलेलं नाही की नाही करू शकत. पिंक कलरचा हे बघा ना काय मस्त वाटतंय. आहे आणि किती मस्त दिसतात हे लोक. किती छान आपले आपले गपचूप गपचूप. हा येल्लो एकदम उठून दिसतोय. हा उलटा झाला हा मेला नाही आजारी असेल वाटतं. आणि तुम्हाला एक मासा दाखवतो जो मी कधी नव्हता बघितला भाई. ॲलिगेटर मगरमच्छवाला आहे. बापरे हा खरंच हा खूप डेंजर दिसतोय. पण हा मला समोर कधी आला तर माझी फाटेल भाई. टक्कर झाली. हे अजिबात नाही टच झाले ते लोक. चे डोळे बघा ना भारी यार. एक नंबर आहे. पाईप पकडला पाईप घेऊन माणसाने नाही सॉरी याने पाईप पकडला आणि कुठेतरी घेऊन चाललाय तो वरती. भाई हा स्मार्ट पण आहे. येतोय ह्याचा पाईप पकडायला. हा बघा, सोडला. अरे भाई याने पिलं वाटतं. काहीतरी केलं याने छान. अरे त्यांनी चूळ भरली पिण्याच्या पाण्याने. गेम आहे आणि मी हा फर्स्ट परत टाइम आला बघ बघितला. खाली. हो स्टारफिश फर्स्ट टाइम बघितलाय. परत आला बघ पकडायला. काय चाललंय रे त्याला तुझं? पाईप पकडायला मजा येते. आता नाही पकडायमध्ये फोटो काढताय तुम्ही व्हिडिओ काढता. आता मी नाही दाखवणार. ब्लॅक घोस्ट आहे तो. ब्लॅक घोस्ट काय सांग कारण की तो दिसत नाही हाईड होतोय हो तिकडे अजून एक आहे मागे म्हणून घोस्ट नाव दिलं की अरे कुठे काय. जबरदस्त यार भारी आहे. मी तुम्हाला हे सगळं दाखवते कारण भरपूर लोक ज्यांना फिश टँक वगैरे घ्यायला मजा येते तर त्यांच्यासाठी असे वेगवेगळे माझे मेजॉरिटी लोकांनी बघितलं असेल पण तरी दाखवायला काय. हो मला माहिती आहे. बंद ना बंद केलं हे 4:45 म्हणजे 4:45ला बंद करतात बाई. हे नॅचरल हिस्ट्री म्युझियम आहे सायन्सचं म्युझियम होतं मला एका बघायचं मध्ये होतं. बघणं नशिबातच नाहीये. हा हे नॅपियर म्युझियम एका गो मध्ये बघणं नशिबातच नाहीये. परत येऊ आपण भाई काय हरकत नाही आपल्याला काय प्रॉब्लेम पण नाही आहे. म्हणजे या प्रॉपर्टीच्या अराउंड झू आहे एक्वेरियम आहे म्युझियम्स आहेत आर्ट गॅलरीज आहे. हो तसं वेळ काढून आम्ही मुद्दाम थोडं लेट आलो कारण की खूप ऊन आहे गरमी होते हां आणि नेमकं ह्याचा टाइम असा आहे की लगेच बंद होऊन जातात. सो जाऊ देत आता काय 4:45ला बंद होऊन जातं पण मला हे वर्थ वाटलं कारण हे लोक ओव्हर चार्ज नाही करत आहेत. ओव्हरचार्ज नाही 20-30 एकदम परफेक्ट 30 रुपीज पर पर्सन. कुठेही जा फॉरेनरला 200 आहे पण ठीक आहे आपल्याला काय 30 रुपीज पर पर्सन आहे. खूप अमेझिंग आहे. पण आहे ना म्हणतोय बाई त्याला तर मी काय बोलतोय हे खूप मला खूप आवडलं हे म्युझियम आणि याचं ओव्हरऑल गार्डन पण एवढं सुंदर आहे. बघा मेंटेन्ड आहे. झाडं वगैरे एकदम मस्त झाडं वगैरे लावलेली आहेत. हे एवढं आणि तुम्हाला सुंदर माहिती सुंदर आहे आहे. आम्ही इथे ना ऍक्च्युली ट्रिप आमची एक्सटेंड केली केरला फिरायला नाही. केरला अजून ह्याच्यावर खूप जास्त आहे. म्हणजे आम्ही कोची नाही गेलो आम्ही मुन्नार वगैरे नाही गेलो. आम्ही इथे फक्त ट्रिप एक्सटेंड केली आहे रेस्ट करायला. म्हणजे आम्ही फक्त असंच टाइमपास त्रिवेंद्रम मध्येच फिरणार जवळपासच्या गोष्टी म्हणून तुम्हाला असं सगळ्या असं टुरिस्टी प्लेसेस नाही दिसणार. नाहीतर 7 दिवस आहेत आम्ही जाऊ शकत होतो लांब खूप जवळ होता ना माहिती आहे तो मगाशी पण माझ्या जवळून गेला शाणा आहे तो कावळा. लांब जाऊ शकत होतो पण आम्ही विचार केला की ही ट्रिप थोडी अशी रेस्ट हे बघा तसं काय आहे ना मुन्नार टेकडी वगैरे मला वाटतं इथून 7-8 hours वर आहे आणि आमच्याकडे 8 दिवस आहेत. तसं बघायला गेलं तर 1 दिवस जाऊन तिकडून आम्ही फ्लाईट पकडून कोचीवरनं करू शकलो असतो पण जाऊ दे जरा रेस्टवाला हा पिरियड असा. परत येऊ कधीतरी याच निमित्ताने केरलामध्ये परत यायला नाही परत येण्यासारखं आहे बाई. गौरांग आणि एक अजून इकडचं तुम्हाला मगाशी आम्ही सांगितलं ना हेल्मेट प्रत्येक जण घालतो. डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट. खूप अमेझिंग डिसिप्लिन आहे लोकांमध्ये. म्हणजे आतापर्यंत आम्ही एकही माणूस नाही बघितला. आतापर्यंत आम्ही एकही माणूस नाही बघितला मागे बसलेला पण ज्याने हेल्मेट नाही घातलं. लहान मुलगा असू दे म्हातारी बाई असू दे कोणी असू दे आणि फक्त ते हेल्मेट नाही घालतात. जेव्हा हे काय बोलतात त्याला
सॉरी जेव्हा कार पण हे लोक चालवतात ना, हे लोक लेन एवढी परफेक्ट लेन डिसिप्लिन नाही ते की तुम्हाला राईट जायचं तुम्ही राईट साईडच्या ह्याच्यातच थांबाल. जर राईट नाही जायचं तर तिकडे एक पण गाडी नसेल. मला खूप आवडलं Discipline खूप आहे इकडचं इकडे, डिसिप्लिन आहे इथे. ट्रॅफिक खूप अमेझिंग आणि गाडी चालवायला खूप मजा येते. आणि फक्त इकडे आम्हाला सिंगापूरपेक्षा जास्त कम्युनिकेशन इकडे आम्हाला difficult difficult जातं. पडतंय. कारण काय होतं ना, आम्ही इंग्लिशमध्ये बोलायला जातो बिकॉज त्यांना हिंदी लगेच कळत नाही. हां. पण आणि म्हणून मग आम्ही सगळीकडे इंग्लिशच बोलायला जातो. पण त्यांना इंग्लिश पण म्हणजे काय बोलतात, गावची लोक आहेत ना, ते एकदम तुटक फुटक असं होतं. पण नंतर कळतं की त्यांना तर हिंदी येते. हो काही वेळेस तर ना मजा घेतात ते लोक. मजा घेतात, पहिले बोलतात. हे आईस्क्रीम खाऊया चल. आम्ही चांगल्या ठिकाणी खाऊया ना. हे भाई याच्याहून चांगलं काय असेल? मिल्कोचं आहे, मिल्कोचा ब्रँड चांगला आहे. चांगलं आहे नक्की. हो आर यू शुअर? हो भाई. लास्ट टाइम माहिती आहे ना, सतीशचं आईस्क्रीम खाऊन काय हा झालं पण होतं? मिल्को चांगला ब्रँड आहे. मी नको, मग तुम्ही खा. ते बघतो तुम्हाला पण दाखवतो. हे बघा पहिले एवढंसंच बघा फक्त. हे चाफा आहे, प्रूफसाठी इथे फुल पण आहे. हा हे बघा हे चाफा आहे आणि हे झाड केवढं मोठं आहे बघा भाई. हे कसलं डेंजर आहे आणि हे कसलं भारी वाटतं यार. हो. हे इथे लिहिलेलं आहे काहीतरी, फॅमिली ट्रॉपिकल अमेरिका यूज ऑर्नामेंटल प्लांट. एवढा मोठं घर कोणाचं आहे? पण अमेझिंग आहे ना. आणि त्याच्यावरती ते सफेद आलंय, ते मस्त वाटतं एकदम. खूप सुंदर दिसतंय बघ. आर्टिस्टिक वाटतंय. आम्ही आता कोवलम बीचवरती आलोय आणि काय ब्युटिफुल दिसतंय इथूनच. फुल देवगडची आठवण आली. आणि हा इथे जेव्हा आलेला लास्ट टाइम मम्मी पप्पांसोबत, तेव्हा इथेच मम्मीचे दागिने हरवले होते, ते तो शोधतोय ना. मी ते हॉटेल शोधतो जिथे मी ते दागिने हरवले. म्हणजे त्यांनी हॉटेलमध्ये विसरलेलं आणि मग त्या हॉटेलवाल्यांनी द्यायला नाही बोलले, नाहीये म्हणून बोलले ना, असं काहीतरी. हो नाहीये सांगितलं. बघूया, शोधूया आपण बीचवर शोधूया का? मुद्दामून करतेस ना. मम्मी आता तुला कळलं ना, बॅग्स वगैरे सगळे आपल्याकडे ठेवा. रिस्की प्लेसवरती आलोय. कुठे जायचं मित्र? हे बघा बीच. ये ओ माय गॉड, एक नंबर. नाव मला पूर्ण दाखवतो. खूप अमेझिंग आहे. पण मला हे असंच आठवत आहे. पण मला काय आठवतं माहिती आहे, फुल गोव्याला आल्यासारखं कुठेतरी वाटतं. होतो. ए तुझा माईक बंद केला होता मी. ए पोपट, ए पोपट. यशचा माईक बंद होता आणि बडबडतोय. गाईज बीच बघा गाईज. अरे नाही पण हा मला बीच जाम आठवतो तेव्हाचा. यशचे मेमरीज सगळे फ्लॅशबॅक्स परत येत आहेत ना. खूप अमेझिंग होतं भाई, खूप अमेझिंग. हे लहान पोरं नव्हते तेव्हा. पोटापर्यंत भिजले. हा हे लोक पाण्यात जातात, हे लोक घाबरत नाही भाई. भीती नाही वाटत ना त्यांना. त्यांना काय फरक नाही पडत. पण इथे बोट पण clean आहे हा beach. तो माणूस बघ एवढी कुठे गर्दी. झोपलाय बघ. तो माणूस बघ कुठे झोपलाय. तो बघ एवढी गर्दी आहे, स्टील क्लीन आहे एकदम क्लीन आहे, बीच. क्लीन आहे. पण मला बघायचंय की ते बोट मिळते का आणि त्या बोटीतून जाऊन येऊया. ऐक माझं ए ते बघ, आउटस्टँडिंग. सर्फिंग हा बोर्ड सर्फिंग आहे. पण आहे. प्रॉपर सर्फिंग वगैरे होते. लाटा काय सुंदर आहेत. आणि मी बोललो ना ब्लू पाणी आहे बघ, एकदम ब्लू. हा, मस्त एकदम क्लीन अरे ह्याच पाण्यात मी तुला बोलतोय का, तू आम्हाला बोटीने पुढे घेऊन गेलेला आणि मला पाण्यातून खाली कासव दिसत होते. एवढं टर्टल, कासव नाही टर्टल. एवढं क्लिअर पाणी होतं भाई, एवढं डेंजर होतं. आपण फक्त लवकरच स्कुबा डायव्हिंग करणार आहोत. ती बघ ना. नाही बनाना बिनाना नाही भाई, पण प्रॉपर त्यात बोट नाहीये होती. वाटतं. मोटर बोट होती यार. यार मला करायचं यार. खूप सुंदर बीच आहे यार, खूप सुंदर खूप बीच सुंदर आहे. आहे. पण हे इथे पोहायला यायला पाहिजे होतं हा, यार. तिकडे actually. काय अरे मेन म्हणजे अलिबाग सारखं आहे की किती लांब गेलं तरी कमी पाणी आहे. म्हणजे देवगडचं कसं डीप आहे ना वॉटर, हो. हे नाहीये. आणि मस्त वाटतं यार. मला पोहण्याची इच्छा होती भरपूर यार. गाईज मला ती बोट राईड मिळाली आहे. मी त्या लाईव्ह गार्डला विचारलं, तो बोलला पण मी याला "It जाऊन is देणार नाहीये. काय काय बोलली? पण मी याला जाऊन देणार नाही नाही. नाही शिवानी मी जाणार. मी लहानपणी गेलेलो तेव्हा पण मला मग काय सगळं होणार, सगळं व्यवस्थित होणार. आणि मला पोहता येतं. ठीक आहे, मी थोडा कुठेतरी दगडा बिगडावर येऊन साईडला येऊ शकतो. काय हा तर मला ती बोट राईड भेटली आहे. आम्ही अपूर्वाला पण जबरदस्ती बसवणार जर जास्त लोकांचे असेल तर. अपूर्वा बसणारच नाही. तू काही कर, तू काही कर, अपूर्वा बसणारच नाही. त्यांना सांगूया की हळू चालवा, मला फक्त तिथे जाऊन यायचंय. एवढं काय टेन्शन आहे भाई, मजा येईल शिवानी. ऐक माझं. पण इथून आहे ते आय हा डोंट त्या थिंक. साईडला आहे तो, त्या साईडला आहे. असं इकडे आमचं फिक्स आणि नव्हतं इकडे. बीच वरती जायचं आणि मी काय कपडे घातले तर. ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम आहे बे. चांगली दिसते ते इम्पॉर्टंट आहे. मजा येणार आहे भाई, मजा येणार आहे. इथेच कुठेतरी कॅफे बघूया आणि थोडंसं आपण चिल हा, इथे करूया, खाऊया, कॉफी इथे वगैरे खाऊया. पिऊया, फिल्टर कॉफी वगैरे. डन 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 भाई ह्या साईडला आलो ना, हे मागे ते सगळं हॅपनिंग वाली जागा आहे ना, ती सगळी तिकडे आहे. ह्या हॅपनिंग म्हणजे ही पण हॅपनिंग आहे, पण ह्या साईडला आलो ना हे एकदम शांत झालंय बघा सगळं.
पाणी पण एकदम शांत आहे आणि इथे बोट राईड्स आहेत. मी त्यांना सरळ सरळ सांगणार आहे की मला भिजायचं नाही आहे, कारण हा कॅमेरा भिजणारा नाही आहे. एक थेंब पाणी आणि हा कॅमेरा संपला असा हिशोब यायचा. तर त्यांना मी सांगणार आहे की मला भिजायचं नाही, पण मला ही बोट राईड करायची होती भाई. मला कधीपासून करायची. बोट्स दिसतात आम्हाला, मला दाखवतो. शिवानी आणि मम्मीला घेऊन तर मी जाणार आहे. अपूर्वा मला वाटतं थोडीशी घाबरते, ती येईल की नाही माहीत नाही मला, पण बघू, ट्राय करू, जाऊ. काय मस्त बोट आहे बघा भाई. या लोकांना मी मनवलेलं आहे कसं बसं जायला. शिवानीचा कॅमेरा तिकडे चालू आहे आणि इकडे एखादी याच्यातली कुठली तरी बोट असणार मस्त बाई. हे बघा. हां, त्यांना बोटीत बसतानाच पक्का ना एक जरा भी, क्योंकि 1 लाख वेस्ट. हां, जायगा विळू चल. आणि शपथ काय लावणार अपूर्वा, ऐक माझं, जरा पण तुला फील पण नाही होणार. तोंडावर आपला फोटो काढून घे, म्हणजे असं मम्मी मजा येणार आहे. ऐक माझा अपूर्वा, काढू तिकडनं स्क्रीन. अजिबात नको हा करू, काहीच नाही होणार. बघ मजा येईल. थोडंसं बघा भाई, फुल पाणी. भीती वाटते मला, पण दाखवायचं नाहीये. अजिबात नाही घाबरायचं, काही नाही आपल्याकडे घाबरणार. कर ना. माझं ऐकून बसले लोक फर्स्ट टाइम, आणि या लोकांनी गॅरंटी घेतली पाणी नाही होणार, काय नाही होणार. हा, हो तेव्हा भीती वाटते यस. अरे मजा येते ब्रो. हे बघा, तुम्हाला दाखवतो ना व्ह्यू तर बघा यार. अपूर्वा कसं वाटतंय. अरे मजा कर अपूर्वा, सोड. ये ब्रो, येस. काहीच मी कॅमेरा ठेवतो कारण मला मजा करायची, मला लहानपणीचे दिवस आठवायचे परत. मजा कर. ब्रो कसलं अमेझिंग वाटतंय यार. काय स्पीड मध्ये घेऊन चाललाय आणि हा यार, एक नंबर. सफिशियंट स्पीड आहे, सफिशियंट. एक पाण्याचा थेंब नाही उडत आणि अंगावर. गेली तुझी आता भीती? गेली ना, गुड. वाव यार, वाव. बंद पडली अपूर्वा. बंद पडली. हो सॉरी गाईज, मी विसरलो. मम्मीला पण घे. हे बघा, सगळे मजा करतात, कोण नाही घाबरत. अपूर्वाची पण भीती निघून गेलेली आहे गाईज टोटल. हो. हा ना. लगेच हात पकडला. मस्त खूप आहे. हवा आणि आता खूप तुम्हाला deep थांबलो waters की मध्ये. दाखवतो काय आहे. फुल फिरवली आहे बोट भाई, फुल टर्न मारतोय भाई. एक नंबर भाई, एक नंबर. एक नंबर. मम्मी कसं वाटतंय? मजा, एकदम मजा येते. थोडं त्याच्यामध्ये असं जातं तेव्हा भीती वाटते, असं जातं तेव्हा, जेव्हा मोठी शिप जाते तेव्हा आपण अजून जास्त त्याच्या वर खाली वेगाने होतो. जातो, तेव्हा भीती वाटते. हे बघा सर, व्हॉट इज दिस? विवियाना. अदानी बोट. हा अदानी बोट आहे भाई. भारी आहे. हे विवियाना लिहिलंय ना तिथे. अदानी कंटेनर शिप आहे लिहिल्यावर. ही. वाव यार, नीचे फिशिंग हार्बर है ये वाला, ये फिशिंग हार्बर हे आहे. फिशिंग हार्बर. और सब कुछ इधर है. हो, माझी इच्छा होती करायची, लहानपणी मी केलेलं. आता परत करून मला जाम मजा आली भाई. अमेझिंग आहे, वर्थ आहे. तुझा गेला भीती? हो, आता गेली थोडीशी. स्टार्टिंगला मला पाण्याची भीती, मला सगळ्याचीच भीती वाटते. वाटते, पण एक्सपिरियन्स वर्थ पण इट मला आहे. असं वाटलं की Great. ठीक आहे, आता सगळेच जातात तर मी एकटी बसून काय करू. मला नाही तुला वाटत, येड्यात काढला. हिला काय सांगितलं माहिती की हिचे पैसे भरले. आतमधलं फाटली आहे माझी. पण aesthetic नाही करते. अपूर्वा बोलते आतमधनं फाटली आहे तिची, पण एस्थेटिक खराब नाही करायची तिला. जी मजा आली ना. एंडला त्यांनी काय केलं माहितीये, तो बोट या पूर्ण- दगडाच्या इथे पोहोचला आणि त्यांनी हू 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 केलं. हो, म्हणजे हिच्या ब्लॉग मध्ये आमच्या बघा. खांद्यापर्यंत पाणी आलं होतं. हा, एवढं एकदम असं पाणी बोट इकडे आणि आमचं तोंड वाकवलेली. इकडे एवढे वाकवलेली त्यांनी. नाही, पण खूप मजा आहे भाई, खूप अमेझिंग. जर तुम्ही इकडे आलात, असं करण्यातच मजा आहे. मजा येते. आतापर्यंतचं केरळाचं बेस्ट हे आहे हे मग ऍडव्हेंचर. ते लोक, जर तुम्ही इकडे आला ना कोवलम बीचला, तुम्ही या लाईट हाऊस पासून जर तुम्ही इकडे असं लाईट हाऊस बघितलं तर राईट हँड साईडला इकडे हे लोकांची बोटिंगचं आहे. किंवा तुम्ही लाईफ गार्ड वगैरेला जर विचारलं ना, तर ते लोक पण तुम्हाला सांगतील की बोटिंग कुठे होते. बघितलं ना तू काय मिस केलं असतं काय. मग 2000 रुपीजसाठी एक बोट मिळते, 4 लोक जाऊ शकतात. अमेझिंग एक्सपिरियन्स आहे, घ्या एकदा. मी ह्याच्याहून छोट्या बोटमध्ये बसलेली आणि ती फुल ओपन होती. लाईक ह्याच्यात आपल्याला पाणी नाही येते, मी असं त्याला असं हे करून बसलेली. म्हणून त्यांना विचारलं ना, पाणी नाही उडत. हे काही मस्त वाटलं नाही असं. मग काढो. अरे हा, हे काढून घरी येऊन चाललंय. ही अशी लेन आहे, तिकडून निघालं की छान असं शॉपिंग वॉपिंग करू शकता. आणि ही खूप मागेपर्यंत गेली आहे. सुंदर आहे ही पण. बाहेरचे सगळे कॅफे सोडून शिवानीला हा कॅफे दिसला. तो या छोट्या बारीक गल्लीतमधनं आहे, सिक्रेट गार्डन म्हणून. आता बोलते बघून ये. हो गया चला.
कॅमेरा घेऊन जातो म्हणजे सगळ्यांना कळेल मी कुठे चाललो आणि कुठे नाही. जसं आत आलो तसंच बाहेर चाललो आहे, कारण नाही भेटलं आहे काय असं अमेझिंग. बाहेरचे कॅफे सोडून आतला कॅफे नका जाऊ, बाहेरच बसा कुठेतरी, आतमध्ये गरम होतं आहे. हाय. नारळ पाणीवाल्याने ह्याला एकदम व्यवस्थित जपून ठेवलं आहे बघा, बाकी कुत्रे पण आहेत इकडे म्हणून. एकदम मस्त पडलं. तुला आवडलं नारळ पाणी? ताडगोळ्याचं पाणी वाटलं पियाला. येस, सांगितलं मी. आता ह्याच्यातलं खोबरं खाणार, कारण मजबूत खोबरं आहे ह्याच्यात. तुम्हाला तू बोलू नको. नाही, माझ्याकडेच आहे माईक. हे बघा, तुम्हाला एक दुकान दाखवतो, spice.com. इकडून आम्ही हे घेतलं आहे आणि त्याला माहीत नव्हतं की आम्ही कॉन्टेंट क्रिएटर्स आहे, पण माझं गुगल पे चालत नव्हतं म्हणून त्यांनी मला सांगितलं की तू उद्या पैसेवर तिथे आलं तर तुम्ही घेऊ शकता. मी इथून जिंजर कँडी घेतली जी मला भरपूर प्रचंड आवडते आणि चांगला माणूस आहे यार. तो बोलला की नो प्रॉब्लेम, पे मी टुमॉरो. आणि त्याच्या गुगल पेचा फोटो घेतला आहे मी, त्याच्यावर मी पे करून टाकेन उद्या फॉर 40 रुपीज. चांगली लोक आहेत, एवढी चांगली लोक मिळणं कठीण आहे. म्हणजे विश्वास एवढा ठेवला, विश्वास त्याला माहिती की आपण उद्या इथे येणार पण नाही आहे. चांगलं आहे. केलं तुम्ही चांगली बोलली तर. का? मी बोली माझ्यासारखी चांगली लोक. चला गाईस, आता आम्ही इथून डायरेक्ट घरी जाणार आहे. घरीच जायचं ना? हा, इथून डायरेक्ट घरी जाणार आहे. मस्त भाई, जर तुम्ही कोवलमला आला तर तुम्हाला तिकडे ती बोट राईड करणं भाग आहे. आणि जर तुम्हाला स्पायसेस वगैरे घ्यायचे तर इकडे तुम्ही एकदा जा, कारण माणूस चांगला आहे. गाईज, आम्ही परत घरी आलेलो आहोत. वाव, लाईट पण चालू आली आहे आणि आमच्या DJI बॅटरी पण लो झालेली, Yes. परफेक्ट टायमिंग वरती. तर आज मस्त ऍडव्हेंचरस डे होता आणि आज आम्ही ना जास्त Adventurous. शूट नाही करत बसलो, आम्ही आज एन्जॉय केलं आणि छोटे छोटे मोमेंट्स आज या ब्लॉग मध्ये आम्ही आणि घेतले. खूप मोठा मोमेंट जो झाला असा वाला तो तुम्हाला या व्यक्तिमत्वाच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल, जेव्हा हिनी काय झालं दुनियाची माहिती का? त्यांनी ना एंडला आणून ना बोट आमची अशी केली आणि हिला जसे अशी झाली ना, हिने म्हणजे पडली तर आधीच तयार. म्हणजे अख्ख्या दुनियाची हवा आत घेऊन घेतली, म्हणजे पाण्यात गेली की टपकन वर यायला परत. बाय, डेंजर खूप मजा आली खरंच. थँक्यू टू यश. वेलकम. खूप मजा आली. अमेझिंग. Because हा जेव्हा तिकडे गेला ना, हा बोलतो नाही मला बोटमध्ये जायचंय. तो कुठे लेफ्ट नाही राईट नाही, direct डायरेक्ट boat. बोटच्या इकडे परफेक्ट टायमिंग वरती गेलो. कारण थोडंसं 10-15 मिनिटं लेट गेलो असतो तर आपल्याला हा, भेटला नसता. झालं असतं. तर अशा प्रकारे हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. उद्या आम्हाला या चांगल्या स्पेसला सोडावं लागणार आहे. ते पण सकाळी 11 वाजता. हो यार, आणि जायची इच्छा नाही होते पण जावं लागेल. Yes. म्हणजे खूप चांगला आहे, खूप cozy बघा ना, वाटतं. एकदा लास्ट तुम्ही पण बघून घ्या. हे बघा. ला 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 तर अशा प्रकारे तो Airbnb थोडा मॉडर्न आहे. आम्ही विचार केला की म्हणजे मी जेव्हा रिव्ह्यूज बघितले होते ना, तर तिथे असं लिहिलेलं की हा अजून बनतोय. तर मला असं झालं की इकडे जास्त गोष्टी नसेल तर उगाच आमचे वांदे नको व्हायला. आम्ही 7 दिवसांसाठी चाललोय ना, हो. म्हणून मग मी एक असं बिल्डिंग मध्ये घेतला आणि एक असा घेतला, म्हणजे दोन्ही एक्सपिरियन्स. तर आता उद्या बघू, व्लॉग करतो आम्ही, नक्की बघा. आणि जर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांना तुम्हाला असं वाटतं की केरळमध्ये काय करू शकतो, ह्यांनी जे केलं ते तुम्ही पण करू शकता, दाखवण्यासाठी. त्रिवेंद्रम, येस, केरळाचं तिरुवनंतपुरममध्ये. त्याच्यानंतर जर कॉमेंट जर तुम्ही करता बाई, तुमचे कॉमेंट वाचूनच आमचा दिवस जातो. कॉमेंट करायला विसरू नका की तुम्हाला नक्की काय आवडलं आणि इकडे आम्ही कुठली जागा विसरलोय का फिरायला. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू गाईज या फॉर वॉचिंग. आणि आता नेक्स्ट Airbnb बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. बाय.